हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण ह्याच विषयातील शीख गुरूंबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्याचे वन लायनर पाहणार आहोत. ते आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा वरती आय बटनमध्ये अटॅच करेन. नक्की जाऊन पहा. जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर शीख गुरु. तर 1699 मध्ये खालसा संस्थेची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. गुरुमुखी लिपीचा शोध गुरु अंगद यांनी लावला होता. शीख गुरूंचे 6वे गुरु गुरु हरगोविंद हे होय. जन्मसाखी म्हणजे जन्मकथा ही गुरु नानक यांची पौराणिक चरित्रे आहेत. श्री गुरु तेग बहादूर 9वे शीख गुरु यांना औरंगजेबाने मृत्यूदंड 1675 मध्ये दिला. शीख गुरुद्वारा कायदा 1925 मध्ये संमत झाला. धार्मिक प्रमुखांची नियुक्ती करण्याची प्रथा गुरु गोविंद सिंग यांनी बंद केली. भक्ती व सूफी चळवळी भारतात मध्ययुगीन काळात झाल्या. पुढे पाहूया. श्री हरमंदिर साहिब गोल्डन टेम्पल गुरु रामदास यांनी अमृतसरमध्ये बांधले होते. दुसरे शीख गुरु गुरु अंगद होते. गुरु गोविंद सिंग यांनी शीखांना 5 वस्तू केश, कंगा, कारा, कचेरा व किरपान घालण्याची आज्ञा दिली. आदी ग्रंथ 5व्या शीख गुरु म्हणजे गुरु अर्जुन देव यांनी संकलित केला होता. शीख गुरूंपैकी 10वे व शेवटचे गुरु म्हणजे गुरु गोविंद सिंग हे होय. पुढे पाहूया. सामूहिक पठणाचा समावेश असलेल्या सामूहिक उपासनेचे म्हणजे संगत नियम गुरु नानक यांनी आयोजित केले होते. खालसा परंपरेची सुरुवात गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये केली. गुरु हरगोविंद यांच्या नेतृत्वाखाली शीखांनी मुघलांचा म्हणजे त्या काळात शहाजहानचा 4 वेळा पराभव केला. पुढे पाहूया. धर्मतपूरची लढाई 15 एप्रिल 1658 मध्ये औरंगजेब व महाराजा जसवंत सिंग यांच्यात झाली होती. पुढे पाहूया. धर्मतपूरची लढाई नर्मदा नदीच्या काठावर लढली गेली. मिर्झा राजा ही उपाधी औरंगजेबने त्याच्या 2 उच्चपदस्थ जयसिंग व जसवंत सिंग यांना दिली होती. पुढे पाहूया. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची हरमंदिर साहेब पायाभरणी सूफी संत हजरत मियाँ मीर यांनी केली होती. सूफी संत हजरत मियाँ मीर यांनी 5व्या शीख गुरु गुरु अर्जुन देवजी यांच्या आमंत्रणावरून सुवर्ण मंदिराची पायाभरणी केली होती. शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आदी ग्रंथ होय. पुढे पाहूया. शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक देव होय. खालसा सैन्याचा लष्करी कमांडर बिंदासिंह बहादूर यांना 1716 मध्ये फाशी देण्यात आली. शीख धर्मातील एकूण तख्त 5. बाबा दयालदास यांनी निरंकार म्हणून देवाच्या उपासनेवर जोर दिला. पंजाब येथे पाटणा साहिब शहराची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. दसम ग्रंथ गोविंद सिंग यांनी लिहिला. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची पायाभरणी केली. किला मुबारक भटिंडा पंजाब येथे आहे. पुढे पाहूया. अमृतसरची स्थापना गुरु रामदास यांनी केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.